5 रुपयाची, तर तशी तिथे एक स्ट्रक्चर आहे असं. आता वरती जायला एक छोटासा पायरी मार्ग आहे. इथून जाताना तेवढं बरं काम झालं. तिथं पकडायला पण आहे, सेफ्टी थोडीशी आहे. कृपया तुम्ही पावसात येत असाल तर या जागेतून येऊ नका, जेणेकरून काही हानी होईल नाही वाटतंय. मग आता चढताना कारण याचे जे लिंग आपण पाहिलं ते स्वयंभू आहे असं सांगितलं जातं. तर नमस्कार मंडळी, तर आज कंप्लीट 1 वर्ष झालं आहे आपल्याला आपण मोहीम जॉईन करून. तर आज आहे 15 ऑगस्ट. ते 15 ऑगस्टला आपण 1 वर्ष कंप्लीट झालेले. आता आज स्वातंत्र्य दिन निमित्त आपल्यासोबत बरेच जण येणार आहेत. तर त्या टीममध्ये कोण कोण असणार आहे ते तुम्हाला पुढं दाखवेलच. तर आज सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता थोड्या वेळात आता निघणार आहे. आत्ता वाजलेत 3 वाजलेले आहेत. जस्ट मी आवरले माझं, तर निघायचं आहे मला थोड्या वेळातच. आणि आत्ता बाकीचे आवरतात आहे. तर इथं 2 गाड्या आहेत, तर पुढे जाऊन भरपूर गाड्या भेटणार आहेत. आणि मग आम्ही व्यवस्थित आता शिवनेरीवरती जायचं आहे. तर शिवनेरीवरती जाऊन अजून 2 जागी जायचं आहे. ते तुम्हाला कळेलच पुढं जाणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आता सगळेजण निघायच्या तयारीमध्ये. तसं एक आपल्या याच्यामध्ये असतो जो वेळ लावून काम करतो, वेळ लावून आवरतो. आता बघा अजून आवरतो एक जण. आम्ही निघायच्या तयारीमध्ये. आमचं सकाळी आवरले, तर गाडी निघायची फक्त. नमस्कार मित्र, चला रे आवरा रे. तर मंडळी आम्ही असं पॅक होऊन चाललोय. थंडीचा टाईम आहे. बघू आज मोहीम कशा पद्धतीने पार पडते. तर मंडळी, तर तुम्ही त्या बाजूला बघू शकता शिवनेरी आहे. तर शिवनेरीवरती जायचं आहे आपली पहिली मोहीम. आणि आपल्यासोबत आता ते बाकीचे 2 मेंबर आलेले आहेत. पुढे जाऊन आपले बाकीचे सगळे आपल्या टीम भेटत. मित्रांनो, आपण कमानीमध्ये आलेलो आहे. अवघे 1-2 मिनिटामध्ये महाराजांच्या स्मारकापाशी आपण पोहोचलो. तर मित्रांनो, आपण फायनली महाराजांच्या स्मारकापाशी पोहोचलोय. तर आपले बाकीचे मेंबर येतात आहे. तर आपण एका लोकेशनवरती जायचं आहे, मग आपण शिवनेरीवरती जाणार आहे. चलो. तर शिवनेरीवरती जायला आम्ही साखळदंड मार्गाने जाणार होतो. तर ही मोहीम खूप अशी छान होणार होती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मोहीमला सुरुवात होण्या अगोदर सर्वांनी एकमेकांसोबत ओळख करून. साईट म्हणजे दुर्ग शिवनेरीवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि त्यासोबतच स्वातंत्र्य दिनाच्या आणि गोकुळाष्टमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पण आता जर तुम्ही पाहिलं तर मागच्या 5 वर्षात पर्यटन खूप वाढलेलं आहे. आजकाल जर तुम्ही किल्ल्यांवर गेले तर तुम्हाला भरपूर वाटा भेटतील किल्ल्यांवर जायच्या. पण आता सपोज आता आपण इकडून जाणार आहे, आपल्याला एकच वाट आहे. वेगवेगळ्या किल्ल्यांवर सपोज राजगड गेले, तोरणा गेले, वेगवेगळ्या बाहेरच्या किल्ल्यांवर गेले, तर पर्यटकांना जिकडून वाटेल तिकडून वाटा काढतात पर्यटक. आणि त्याच्यामुळेच बरेचसे पॅच स्लिपर झालेले. अशी सगळ्यांची काळजी घेता पहिले 2 वर्ष आम्ही स्वच्छता मोहीम केली वेगवेगळ्या किल्ल्यांवरती. आणि त्याच्यानंतर आम्ही अभ्यास मोहीम चालू केली. आणि आज आपली ही प्राथमिक अभ्यास मोहीम आहे. कारण आम्ही मागच्या वेळेस म्हणजे आजवर गोष्टी नोटीस केल्या की आपण जर डायरेक्ट इतिहासात खोलात गेलो तर लोकांना एवढं इंटरेस्ट राहत नाही. त्याच्यामुळे आपण ही प्राथमिक अभ्यास मोहीम घेतोय. त्याचा हेतू एवढाच आहे की लोकांना इतिहासात रुची निर्माण व्हावी आणि लोक आपल्या दुर्ग संवर्धन म्हणा किंवा दुर्गांचं जे वाचन असतं, किल्ले कसे पाहिले पाहिजेत, तर त्यासाठी हा 8 तास आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांचा इंट्रो घेऊयात. आपण कुठून आलो, काय करतो, याच्या आधी कुठे कुठे फिरले आहेत वगैरे, कोणत्या संस्थेसोबत आपण काम करतोय त्याचा पण उल्लेख करा. म्हणजे सगळ्यांना कळेल की आपण कुठून आलात, काय काय किंवा आपण कुठे मोहिमा करतोय, करंट पुढच्या मोहिमा कुठं आहेत, तर ते सगळ्यांना अपडेट्स देतील. दादा 10,000 पहिले मी सांगतो की हा आहे ना व्हॉट्सअपचा भाऊ आहे बरं का. तर मी तेजस कामतकर. तसं तर मी खानगावला राहतो. खानगावमध्ये राहावे. आपलं फिरणं वगैरे इथं कंटिन्यू चालू राहतं. आणि त्याचबरोबर आम्ही सगळे हे आपलं एवढे सगळेजण आहे ना मोहिमा करतो. तर मोहिमेत आमची सगळे म्हणजे माझी खरं तर यांच्याशी आहे ना मोहिमेत थ्रू ओळख झाली. आणि दुर्गोत्सवला तुम्ही दरवर्षी या. दुर्गोत्सवला तुम्हाला आत्ता जशी माहिती द्या ना तशी
दुर्गोत्सवला 7 किल्ल्यांची आपली माहिती दिली जाते. त्या थ्रू तुम्ही जॉईन पण करू शकता. मस्त. जय श्रीराम मित्रांनो, मी समर्थ संतोष रणदिवे. गेल्या वर्षी मी याच दिवशी याच गडावर अभ्यास मोहिमेला आलो होतो. त्यानंतर मी 2 दुर्ग संवर्धन मोहिमा केला चिंतावसोबत. माझी दुसरी अभ्यास मोहीम. जय शिवराय. माझं नाव राज वाघमारे. मी सावरगाववरून आहे, जन्म जाते. मला ओम माझा भाऊ घ्यायचा आणि मला फक्त एक करण्याची आले. आता या पुढे मी असंच चालू ठेवून त्याची माहिती घेत आहे. जय शिवराय. मी शेखर संतोष रणदिवे नारोलीवरून. माझे 2 गाव स्वच्छता मोहिमेला आलं होतं, पण मला 12 आलं तेव्हा पहिलं नारेंगाव. आता मी मेकॅनिकलचा कोर्स चालू आहे. आता टू व्हीलरचा कोर्स पण झाला, ऑटोमोबाईल पण केलेलं आहे मी. आणि गेले 5-6 वर्ष झाले मी दादांसोबत बरेचसे गड भ्रमंती पण केलेले आहे. मोहिमा पण दादांसोबत बरेचसे केलेले आहेत, बऱ्याचशा संस्थांसोबत केलेले आहेत. आणि एकंदरी माझा याच्याविषयी सह्याद्रीविषयी एवढा अनुभव आहे की आपण फक्त एखाद्या वास्तूवरती जात असून किंवा किल्ल्यावरती जात असून तर ती फक्त एक फिरण्याची जागा नसून त्या ठिकाणी खूप काही आपल्याला जाणून घेण्याची गोष्ट असते. महाराज त्या भूमीवरती गेलेले असतात, तिथनं प्रेरणा घेण्याची गोष्ट असते. तर मित्रांनो, आता आपण चाललोय वरती शिवनेरीच्या वरती. तर अख्खे सगळेजण आता रेडी झालेले आहेत. आता सगळे इकडं पुढून निघणार आहे आणि तसंच त्या साईडला इथून वरती जायचं. चला पटापट चला. फार कमी येते, कारण 5-6 वर्ष जसे की सोहम दादा पण आहेत, अजून शुभम पण आहेत. मागच्या 5-6 वर्षात जे पर्यटक वाढले होते, पर्यटकांची संख्या जी वाढली तर त्याचा अफेक्ट आपल्या बाळावर पण झाले. कारण काय होतं की वेगवेगळ्या कंपन्या आहेत, ट्रॅव्हल कंपनी येतात, लिडरशिप पण जे काही पार्टिसिपेंट असतात त्यांचे साऊंड वगैरे कॅरी करतात, तिकडनं वर येतात, एन्जॉय वगैरे करून जातात. जी काही बाळावर सुटायची असते तर ते डिस्टर्ब होते. जेव्हा आपण सह्याद्रीमध्ये कुठेही ट्रेक करत असू तर शक्यतो जेवढी शांतता आपल्याला ठेवता येईल ना तेवढी ठेवायची. चलो धीरे धीरे. आम्हाला खूप चांगला बरे वाटते. इथं आत्ताच आमचा एक दादा पडलाय, कोसळलाय, तर अजून जास्त चांगलं वाटतंय. कसं वाटलं पडून? आम्हाला असं प्रतीत होते की आमचे शूज अत्यंत उत्कृष्ट प्रदेश असून असणारा रस्ता कंपनीचे आहेत. असणारा रस्ता घसरड आहे. तिथं तुम्ही म्हण पण लावू शकता, नाचता येत नाही, अंगण तिथं. चला चला चला. तर मंडळी, आता ट्रॅक चालू होऊन 10 ते 15 मिनटं झालेत आणि ट्रॅक खूप छान आहे. चला 2 शब्द होऊन द्या. 2 शब्द नंतर आधी काय करायचं मग त्यानंतर सांगतो तुला. 2 अपलोड होणार आहे, अपलोड होणार आहे. म्हणतोय की पहिलं काय बोलायचं डिस्कस करून मग बोलूया. ते डिस्कस करायची गोष्ट नाही, रँडमली बोलायला लागते. तेवढी स्क्रिप्ट लिहून दे ना. मग आम्ही कसं आम्ही कॉन्फिडन्सली बोलूया. आम्ही स्क्रिप्ट न लिहिली, मनात येईन ते बोलतोय आम्ही. इकडे येऊ. इथे आपण बसायला सांगू नका. हा या या. चला लीडर, चला. लीडर मागं नाही थांबायचं, चला. या ठिकाणी आपले रावण दादा आले आहेत, तर तुम्ही काय बोलू शकता थोडं? धन्यवाद धन्यवाद. बॅक लीडला सगळ्यांना पुढे घेऊन आलो. आता इथं माहिती घ्यायची, त्यानंतर परत आहे ना मागे 20 सेकंदांवरती जाणं.
आपण इथे बसलो इथे आपल्याला खाली 4-5 पोल दिसतात. आता तुम्ही ज्याच्यावर बसते त्याच्यावर पण कदाचित स्ट्रक्चर असू शकतं. बायचान्स जर तुम्ही पाहिलं असेल तर साईडमध्ये यादी समाविष्ट झालाय. तर कुठेतरी आपल्याला इथं पर्यटनाला चालना भेटेल आणि इथल्या जे लोक आहेत त्यासाठी हा प्रयत्न करेल. म्हणजे आपलीच मुलं उद्या आपल्याच मुलांनी जर आपला इतिहास सांगितला आणि इतिहासासोबतच आपली मुलं जर संवर्धन करत असतील त्याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट दुसरी नाही काही. कारण आपला इतिहास खूप मोठा आहे पण आपण सांगायला गेलो पडतो. स्वागत आहे वर्ल्ड हेरिटेज साईट दुर्ग श्री शिवनेरीवरती. तर आपण आता साखळदंड मार्गावरती आलो आहोत. तर याला साखळदंड नाव या मार्ग म्हणजे यासाठी पडलं की पहिलं साखळीचा वापर करून या मार्गावरती येत असावेत म्हणजे असा संदर्भ आहे. तर मध्ये आपल्याला सिद्ध सरांनी सांगितलं की मध्ये काही दगडी वगैरे दिसली तुम्हाला त्यांना आकार वगैरे. तर असं सांगितलं जातं की इथून खाली पण काही कोरीव काम केलेलं किंवा पायऱ्या वगैरे असू शकतात. पण आता सध्या त्या नाही आहेत कारण की 1818 मध्ये ब्रिटिशांनी या किल्ल्यावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. तर त्या काळात हे उद्ध्वस्त केलेलं आहे. तर आपल्याला जेवढे स्ट्रक्चर दिसत आहेत तर इथं एक 9 लेणी आहेत टोटल. त्यातली 5वी लेणी आहे त्याला एक गणेशपट्टी आहे आणि 2 स्तंभ आहेत कोरलेले व त्याच्या आतमध्ये 5 रूम आहेत. तसं या बुद्धिस्ट केव्स आहेत पण त्याच्यानंतर कोणी काही स्ट्रक्चर उभे केले असतील तर ते नाही सांगता येत. पण ते दिसताना तसं दिसतंय. आतमध्ये 5 लेणी आहेत पण ते मंदिराचं काम केलेलं असं वाटू शकतं. पण फक्त गणेशपट्टी आतमध्ये मोकळ्या आहेत खोल्या 5व्या 5व्या वेळची. तर तशी तिथे एक स्ट्रक्चर आहे असं प्रकारचं. एकदा मी दाखवून घेतो मग त्यांच्याकडे पास करतो ना. हे लेणीच्या आतले स्ट्रक्चर्स आहेत जसं की असे विविध स्ट्रक्चर्स आहेत खाली कोरलेले. पण सध्या आपण तिकडे जाऊ शकत नाहीये स्ट्रीट डिफाईट असल्यामुळे. हा एक वाघबर्दी नावाचा खेळ आहे तो इथल्या 6व्या लेणीत आहे कोरलेला आहे. आज आपण किल्ले शिवनेरी येथे सह्याद्री ट्रॅकिंग ग्रुपच्या माध्यमातून शिवनेरी किल्ला सर केलेला आहे आणि हे सर्व आमचे बंधू भगिनी आहेत यांच्या माध्यमातून आपण किल्ले शिवनेरीवर गड सर करत आहोत. तरी सर्व या शिवभक्तांचे आणि शिवप्रेमींचे जुन्नर शहर वासियांच्या माध्यमातून खूप खूप अभिनंदन. तर मित्रांनो आता वरती जायला एक छोटासा पायरी मार्ग आहे आणि इथून जाताना तेवढं बरं काम झालं. इथं पकडायला पण आहे सेफ्टी थोडीशी आहे. पण कृपया तुम्ही पावसात येत असाल तर या जागेतून येऊ नका जेणेकरून काही हानी होईल नाही. चला वरती जाऊया. चढता येईल किल्ल्यावर चढायला सोपं जाईल. शक्यतो तिथं जास्त प्रमाणात बुरुज असतात. बुरुज किंवा तटबंदी त्याच्यानंतर थोडंसं अजून वरती गेले तर तिथं अजून एक बुरुज आहे. तर ते येताना ही बिल्डिंग जेव्हा बिल्डिंगच्या अगदी थोडंसं राईट साईडला एक छोटीशी अशी वाट आहे म्हणजे तिथून पाणी खाली. कसं वाटतंय मग आता चढताना? खूप छान अतिउत्तम. दम नाही लागत कोणा? चला जा व्यवस्थित. नाही सरांना लागतोय थोडा. हो चला या. दादा थोडं सांभाळून स्लिपरी पॅच आहे. तर या ठिकाणी जरा चढताना जरा प्रॉब्लेम होतोय. तर सगळा स्लिपरी एरिया आहे. जवळच आहे. अवस्था कशी होती? अजून काही तिखट अवस्था झाली. कुठून आणले असते एवढे मोठे दगड आहे? तिथंच कोरीव काम केलं असं. ओके. राजगडाला तुमच्यापैकी कोण गेले? मी गेलो. शीतल खूप कॉन्फिडन्स होते. ओके. आता काय होतं की आता मी जर तुम्हाला म्हटलं की हा दगड उचलून इथे लावलाय. जर तुम्ही राजगडाचा जर अभ्यास केला तर राजगडाला खालून दगडवरती नेलेला आहे. ओके. इतिहासकार सांगतात किंवा जेवढा अभ्यास आहे वगैरे बरंचसा लाखो टन दगडवरतून नेलं आहे. म्हणजे आपले पूर्वज जेवढे पुढं होते ॲडव्हान्स होते
की एका कामात 2 कामं कशी करून घ्यायची आपल्या पूर्वजांना लय भारी माहित होतं. की आता जे पाण्याचं टाक आहे किंवा आता इथं पाण्याचं टाक आहे, आता यांनी एका याच्यात 2 कामं केली. इथं पहिली गोष्ट दगड होता, दगड फोडला, दगडाचे नीट स्ट्रक्चर केले आणि इथं बुरुजाला वापरले. कारण इथून शत्रू येऊ शकतो, एनिमी अटॅक करू शकतो आणि किल्ला पडू शकतो. पाण्याचं टाकं पण किल्ले. आता पाण्याचं टाकं का बाबा इथं जे जुन्या काळात जे सेफ्टीला असतील सोल्जर्स वगैरे, तर त्यांच्या पिण्याचं स्तोत्र असू शकतं. आणि आपण वरती गेलो घेऊच माहिती, बट मी इन शॉर्ट सांगतो की पाण्याच्या टाक्या जिथं ऊन पोचत नाही तर ते पाणी पिण्यासाठी खूप चांगलं असतं. कारण ते आलगी वगैरे फॉर्म होत नाही. कारण ऊन जिथं जिथं ज्या टाक्यानं पडतं तर ते आलगी फॉर्म होते. शिवनेरीवरच्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहोत दुर्ग शिवनेरीवरच्या शिवकुंज या इमारतीमध्ये. शिवकुंज ही इमारत आपल्या आत्ताच म्हणजे दुर्ग शिवनेरीवरच्या सगळ्या वास्तूंपैकी नवीन एक वास्तू आहे, जी 1960 मध्ये उभारण्यात आली आहे. तुम्ही जर ही आतमध्ये स्मारक बघितलं तर असं लक्षात येतं की आपण पूर्वी म्हणायचो की म्हणजे बाल शिवाजी इथे जन्माला आले. त्यांनी 6 वर्षे आपण साताराच्या मार्गाने आलो. गडावर धान्य आहे पण पिण्याचं पाणीच नाही, उपलब्ध नाहीये. तर मग त्यावेळेस काय करावं, तर त्यासाठी अधिकचे पाणी स्रोत निर्माण करून ठेवावे. युद्धप्रसंगी जेव्हा भांड्यांच्या आवाजाने पाण्याला गळती लागते. भांड्याचे आवाज म्हणजे महाराजांनी शब्द वापरला जो की तोफ्यांच्या आवाजाने, तोफ्यांच्या धडकेने, माऱ्याने गडावरच्या पाण्याला गळती लागते. त्यावेळेस मग पाणी कमी होऊन पाण्याचा तुटवडा पडू नये यासाठी अधिकचे पाणी स्रोत निर्माण करून ठेवावे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराजांचे 6 वर्ष बालपणी तिथे गेले आणि महाराजांनी पहिला पाण्याचा घोट तिथल्याच टाकाचा घेतलेला आहे. आज आपण जागतिक वारसा स्थळ शिवनेरी किल्ला, जुन्नरमध्ये एक किल्ला शिवनेरी ही जागतिक वारसा स्थळ म्हणून तुम्हाला इथे काही दिसतंय का वेगळं काही झालं त्याच्यामुळं आणि पुण्याचा झाला का ते पण काही कोणाला डाऊट? हे कायमचं वापरलं जायचं. हा, त्या काळात काम चालूच राहायचं म्हणून चालू कायम चालू वापरायचं. आणि एकदम म्हणजे दगड पण असे असायचे, दगडी चाकणं वगैरे ते एकदम चांगल्या स्थितीत असायचं. म्हणजे ते कंटिन्यू चालू राहिले तरी त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. जे फ्रिक्शन वगैरे आता म्हणतो ना आपण की त्या गोष्टी आताच्या काळात टिकत नाही. पण समजा आता एकदा किल्ला बांधून झाला मग याची काय गरज आहे, बाजूला नाही केलं, ठेवलं. आता कसं इन केस समजा त्या काळात शत्रू खूप होते, इन केस काही तटबंदी तुटली तर परत या वास्तूचा वापर आपल्याला करायला लागला. कंटिन्यू वापर होता याचा ठेवलं गरजेचं प्रत्येक जागी, प्रत्येक किल्ला गरजेचं. शिवनेरी, दुर्ग श्री शिवनेरीवर सर्व दुर्गप्रेमींचे स्वागत आहे. आता आपण हमामखाना या वास्तूची माहिती ऐकणार आहोत. तर मी हमामखाना हा शब्द का वापरला हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. मी स्नानगृह पण बोलू शकत होतो. हमामखाना म्हणजे आंघोळ करण्याची जागा. तर हमामखाना हा शब्द का, हे इस्लामिक आर्किटेक्चरचा एक भाग आहे, त्याच्यामुळे मी हमामखाना हा शब्द वापरला. तर इथं आत पाहू शकता सगळा वाडा पडलेला आहे आणि एकच वास्तू उभी आंघोळ करण्याची जागा. तर हे जे गोल दिसतंय हे चूल होती, मोठी चूल, पाणी म्हणजे गरम करण्यासाठी. तिकडून लाकडं घातली जायची आणि इथं मोठं रांजण वगैरे असेल. आणि इथं आपण पाहू शकतो इथं एक खोल दिसतोय, ते आता माती थोडं बुजलंय. तिथून आतमध्ये पाणी जाण्याची व्यवस्था केलेली. त्या बाजूला एक टाकी आहे, तिथून थंड पाणी येण्याची व्यवस्था केली आहे. आणि आता आपण जाणार आहोत. आता जर पाहिलं तर बाथटबसारखी व्यवस्था केलेली आहे त्या गाडी. आणि बाहेरून मोठी खापरी पाईपलाईन पाणी, थंड पाणी येण्यासाठी. तर इकडून गरम पाण्याची व्यवस्था होती, तिकडून थंड पाण्याची व्यवस्था होती. आणि आत जर पाहिलं आपण चुन्याचं नक्षीकाम म्हणजे शाही थोडंसं इकडे या साईडला ना एक थोडंसं एक दगड आहे, दगडामध्ये थोडंसं छोटं लाईन केलं आहे. तुम्ही आता पहा किंवा माहिती सांगून झाल्यानंतर पहा. आता गडबड नका करू, नंतर पहा. ओके, तर ती फिल्टर सिस्टीम होते, म्हणजे मल्टी यूज कसा करायचा गोष्टीला. तर आपण आपल्या आपण आंघोळ केल्यानंतर ते पाणी ऑब्विसली बाहेर जातं आणि ते कुठं जातं वी डोंट नो. कारण जर बिल्डिंग किंवा घरी असेल तर ते गटर वगैरे जातं. जुन्या काळात त्याच पाण्याचा वापर परत कसा करायचा, तर तिथे एक फिल्टर सिस्टीम आहे. जुन्या काळात ती फिल्टर सिस्टीम होती तिथं, त्याच्यावरून असं पाणी पडायचं. तिथं
एक 10-12 अशा लाईनी आहेत. ओके, ती प्रॉपर सिस्टीम होती. बट 1818 मध्ये इंग्रजांनी जे काही निस्तनाबूत केलं तर सगळंच निस्तनाबूत केलं. तर इनफॅक्ट ब्रिटिशांनी नाही तर मुघलांनी पण खूप वाटोळ केलेलं आहे. पण असं भरपूर गोष्टी म्हणजे भरपूर वास्तू आहेत इस्लामिक वास्तू ज्या गडावर आज पण तशा आहेत. तर त्याचं एक कारण सांगितलं जातं की मुसलमानांनी किंवा इस्लामिक जे एम्पायरच्या ते सत्ता होत्या त्यांनी त्यांच्या वास्तूंना काहीच केलेलं नाही. आपल्या जिथे जिथे हिंदू धर्मातील किंवा जैन धर्माच्या वास्तू ज्या बौद्ध धर्माच्या वास्तू त्या सगळ्यांचं नामशेष केलं आहे. आता आपण तुळजाभवानी जाणार आहे लेण्यांना. ती एक बुद्धिस्ट केव आहे आणि स्टील त्यांनी ती फोडलेली आहे. म्हणजे ती मुघलांनीच फोडली असं नाही, बट मुघलांनी फक्त त्यांच्या वास्तू सोडून बाकीच्या सगळ्यांच्या वास्तू निस्तनाबूत केलेल्या आहे. कारण जो औरंगजेब होता त्याला फक्त एकच करायचं होतं, अख्खा जो हिंदुस्थान आहे तो फतवा करायचा होता. त्याच्यानंतर इथं पाहू शकता खापरी पाईपलाईन आहे. लोकांना माहीत नसते काही लोक ऑब्विसली पाहिजे आणि त्यात पूर्णपणे नामशेष झाली अशी आपल्याला सगळीकडे दिसत होती, पण आता काही दिसत नाही कारण ती नामशेष झाली. इथं पाहू शकता एक बारका होल आहे, त्याच्या आतमधून होल आहे. इथं आल्यानंतर तुम्ही पहा वाचलो आलो तर इथे एक कारंजे आहे, जे पाणी तिकडून यायचं ना तर त्याचं इथं कारंजे केलं जायचं. तसंच सेम इकडे तुम्हाला अजून एका ठिकाणी इकडे या साईडला पाहायला भेटतील. म्हणजे मल्टीपर्पज यूज कसा करायचा एखाद्या गोष्टीचा, तर त्याचा हा एक उत्तम नमुना आहे. तर पहा आणि आता आपण पुढे जाऊ. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. नाहीच निजामकालीन परत असं तर्क लावतात जास्त. 1925-26 दरम्यान म्हणजे पडलं होतं. तर 1925-26 दरम्यान कोल्हापूरचे आपले राजर्षी शाहू महाराज त्यांचे चिरंजीव राजाराम महाराज आणि तत्कालीन म्हणजे त्यावेळेचे मुंबईचे जे शिक्षण मंत्री होते भास्करराव जाधव यांच्या सहयोगाने तर मित्रांनो आपल्या इथं टाईम लॅप्स चालू आहे. तर किती मिनटं झाले? 8 मिनटं झालेत लावलेलं आहे. आता कधी आभाळ येते काय माहिती. मगाशी खूप मस्त असं होतं आणि त्या साईडला पण चाललेलं सर्व मस्त असं माहिती चालू आहे आणि वातावरण बागेला तो खूप छान असं होतं. आता आलो त्या मार्गे जाणार आहे आणि आपण लेणी बघायला त्या साईडला जाणार आहे आणि लेणीनंतर आपलं मंदिर आहे, ते मंदिराची इन्फॉर्मेशन पण तुम्हाला भेटेल लवकरच. चलो. आणि इथून खाली सोडून दिलं जायचं. आणि जर तुम्ही इथून खाली बघितलं तर तुम्हाला थेट दगड दिसतील पाषाण. म्हणजे त्याच्यावर जर कोणी पडलं तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. म्हणजे वाचण्याचं कोणतंच त्याच्याकडे ऑप्शन काहीच वाचण्याचं राहणार नाही. आणि अजून एक तर असं म्हणजे एक मला एवढं खास माहित नाही, बट रायगड किल्ल्यावरती जेव्हा एका माणसाला याची शिक्षा दिली होती, मृत्यूदंड दिला होता, त्याला त्याचा कडेलोट होणार होता. तर त्याचा कडेलोट झाल्यानंतर त्याचा जो कोणी परिवार होता त्यांनी महाराजांकडे जाऊन एक आपण बोलू शकतो की विनंती केली होती की ज्याला कोणाला मृत्यूदंड दिलेला आहे त्याला म्हणजे त्याचे बॉडी पार्ट्स जे काय अंत्यसंस्कार करतात आपल्या हिंदू धर्मात तो करण्यासाठी त्याचे बॉडी पार्ट्स एकत्र सापडत नव्हते. म्हणजे आता इथून जर खाली फेकलं तर हात कुठे पाय कुठे काय म्हणजे एकत्र असं खूप शोधावं लागायचं किंवा वन्य प्राणी असतील ते घेऊन जायचे. तर ते एकत्र सापडत नव्हतं. त्यामुळं ते जो कोणी गुन्हेगार असेल त्याला गोंडपाटात भरायचे. त्याचं तोंड एकदम रश्शीने किंवा कोणतीही गोष्ट असेल त्याने टाईट बांधलं जायचं आणि मग ते खाली फेकलं जायचं, जेणेकरून वाचण्याचाही प्रयास करता येणार नाही त्याला आणि अंत्यसंस्कारासाठी त्याची पूर्ण बॉडी अशी सापडेल की म्हणजे नाही का की करू शकतो आपण, त्यासाठी केलं जायचं. आता तर आपण इतिहासाचं तर जवळपास सगळाच किल्ला बघितलाय. तर आपण आता शिवनेरी किल्ल्याच्या आसपासची भौगोलिक माहिती जाणून घेऊयात. तर इकडे तुम्हाला दिसत असेल हे जे राईट साईड तर हे जे दिसत आहे इथे भीमाशंकर लेण्या, भूत लेण्या आणि अंबांबिका लेण्यांचा समूह आहे. त्यानंतर तिकडे जो लांब दिसतोय ट्रायंगल शेप डोंगर, तो डोंगर आहे नारायणगड. हा दुधाऱ्या आहे. समोर जो डोंगर दिसतोय म्हणजे ह्याच डोंगराचा जस्ट तो डोंगर तो आहे दुधाऱ्या. त्याच्या तिकडे आले तुम्ही तर तुम्हाला येडगाव धरण दिसल. तो पाण्याचा मोठा साठा आहे, तो येडगाव धरण आहे. त्याच्या शेजारी ओझर गाव आहे. त्यानंतर इकडे आल्यानंतर तुम्हाला शिरोलीच्या खंडोबाचा डोंगर, त्याच्या शेजारी सुळका आणि आता धुक्यांमुळे दिसत नाहीये पण मागचा मुंजापा डोंगर पण दिसतो. म्हणजे मुंजापा जो धबधबा आहे तो डोंगर दिसतो. त्यानंतर इकडे आल्यानंतर
त्यानंतर आपल्याला सुलेमान लेणी समूह, लेण्याद्रीचा जो डोंगर आहे त्याच्या शेजारीच तिथं सुलेमान लेणी समूह आहे आणि तो लेण्याद्रीचा डोंगर आहे. जय शिवराय. आपल्या सगळ्यांचे वर हेरिटेज साईड म्हणजे किल्ले श्री दुर्गश्री शिवनेरीवरती सगळ्यांचे स्वागत आहे. मी फुलसुंदर ओमकार आणि मी आपल्याला जुन्नरच्या वारशाविषयी थोडंसं बोलतो. म्हणजे बरीचशी दादांनी माहिती दिलेलीच आहे आपल्याला, तरी सुद्धा तुम्हाला मी जुन्नरच्या वारसा जेवढी मला देता येईल त्या पद्धतीने मी माहिती देतो. तर जुन्नरचा वारसा हा खूप मोठा आहे, सांगण्यासारखं खूप आहे त्याच्यात, पण आता आपल्याकडं वेळेचं थोडंसं बंधन असल्यामुळे जेवढं मला बरोबर सांगता येईल मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, सातवहन हे महाराष्ट्रातील ज्ञात असलेले सर्वात जुनं साम्राज्य आहे. याचे पुरावे आपल्याला नाणेघाट येथील असणाऱ्या गुफांमध्ये जे शिलालेख आहेत त्याद्वारे मिळतात. तर विषय असा आहे की जुन्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आपले दुसऱ्या देशांसोबत आयात निर्यात चालायची ती समुद्र मार्गे चालायची. तर ती समुद्र कशी, तर कल्याणच्या तिकडे जे समुद्र आहे तिथनं आपल्याकडं वस्तू यायच्या आणि त्या आपल्या पेठपर्यंत जायच्या. तर इथनं तर पेठपर्यंत नेण्यासाठी मध्ये जो मार्ग आहे तर त्यासाठी कल्याणपासनं नाणेघाटपासनं जुन्नर असेल, जुन्नरपासून पेठपर्यंत किंवा नगरपर्यंत त्या वस्तू जात होत्या. त्यासाठी या मार्गाचा जास्तीत जास्त उपयोग केला होता. त्या कालखंडामध्येच जुन्नरचा विस्तार वाढत गेला आणि हे जे मार्ग आहेत, नाणेघाटचा असू दे किंवा माळशेज घाट असू दे, असे बरेचसे मार्ग होते. तर ह्याच मार्गावरती आपल्याला देखरेख करण्यासाठी बरेचसे गिरिदुर्ग किंवा गिरिदुर्ग बांधण्यात आले. त्यातले 7 गिरिदुर्ग आपल्या जुन्नरमध्ये आहेत. त्यामध्ये जीवधन येतो जो की नाणेघाटच्या जवळ आहे. त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर प्रसन्नगड आहे, हडसर आहे, त्यानंतर नारायणगड आहे इथं दिसतो, मागे सिंधोळा आहे. आता आपण आहोत शिवजन्मभूमी म्हणजे शिवनेरी आहे आणि निमगिरी हनुमंतगड म्हणजे एकच, आपण तसं त्याला एकच किल्ला धरतो. तर असे एकूण 7 किल्ल्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. तर फक्त ऐतिहासिक दृष्ट्या नाही तर आपण जर याच्या धार्मिक दृष्ट्या जरी म्हणलं तरी जुन्नरचा फार मोठा इतिहास आहे. त्याच्यामध्ये जर आपण म्हणलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखून जे वेद बोलायला लावले होते तर त्या रेड्याची समाधी आळे या ठिकाणी आहे. आपण तिथं जाऊन ते पाहू शकता. व संत तुकारामांचे गुरु म्हणजे श्री चैतन्य महाराज यांची समाधी सुद्धा इथे पाहण्यास मिळते. असे बरेचसे ठिकाणं आहेत, त्यात बरेचशा लेण्या आहेत ज्या की खूप जुन्या आहेत, बौद्धकालीन आहेत. त्यातल्या आता एका लेणीला आपण जाणार आहोत. तर चला आता आपण त्या लेणीची पण माहिती घेऊया. सर्वप्रथम आता इथनं आपण भोजनासाठी जाऊया, त्यानंतर आपण लेणीची माहिती घेणार. तर मंडळी, शिवनेरीची अभ्यास मोहीम आता समाप्त झालेली आहे. आता चाललोय आपण खाली. तर खाली जेवण आहे, जेवण नंतर आपण चाललोय लेणी पाहायला, लेणींचा अभ्यास करायला. लेणीच्या नंतर आपण मंदिर बघायला जायचं. मंदिराचा पण अभ्यास आहे. इथे कोणतं मंदिर आहे ते तुम्हाला पुढे समजेल, हळूहळू सगळं समजेल. मित्रांनो, इथं जेवायला आहे सगळेजण. तर आपले बाकीचे सर्व मित्र आहेत ते. तर बघू आता काय काय होईल. चालू ना जेवण, परत भेटणार नाही. बेसिक माहिती देणार आहे. तर अवघ्या हिंदुस्थानात 1000-1200 लेण्या आहेत. त्यापैकी 80 ते 90% लेण्या आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यातील सर्वात जास्त लेण्या आपल्या जुन्नरमध्ये आहेत. त्यामध्ये भूत लेणी, भीमाशंकर लेणी, आंबा अंबिका लेणी, शिवनेरी लेणी समूह, लेण्याद्री लेणी समूह आणि आत्ता आपण जे उभे आहोत ती तुळजा लेणी समूह. ही लेणी साधारणतः 2000 वर्षांपूर्वी कोरली गेली आहे. बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी या लेणींची निर्मिती केली गेली आहे. जुन्नरच्या परिसरात सुमारे 184 पूर्ण लेण्या व 25 अपूर्ण लेण्या आहेत. तिथे 115 पाण्याच्या टाक्या आहेत. तिथे असणाऱ्या शिलालेखांची भाषा प्राकृत व लिपिब्राह्मी आहे. बहुतेक सर्व लेण्या बौद्धांच्या हिनयान पंथीयांनी कोरले गेल्या आहेत. कलाकुसरीच्या बाबतीत ही लेणी जास्त प्रगल्भ नाही आहे, परंतु ही लेणी जास्त महत्त्वाची आहे. कारण ह्या लेणीपासूनच लेण्यांच्या उत्क्रांतीचे दर्शन आपल्याला इथे घडते. तर आता आपण ही लेणी पाहणार आहोत. तिथे एक चैत्यगृह, 12 सामान्य खोल्या, 3 अपूर्ण लेण्या व 2 पाण्याचे टाके आहेत.
तर इथून पुढची माहिती आपण वरती गेल्यावर घेऊयात. मृण्मयी, जसं आता अथर्वने आपल्याला सांगितलं की आशिया खंडात सर्वात जास्त लेण्या ह्या आपल्याला भारतात पाहायला मिळतात आणि भारतात त्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात जर पाहायला गेलं तर आपल्याला त्या सगळ्यात जास्त जुन्नर तालुक्यामध्ये पाहायला मिळतात. त्यातलाच हा एक लेणी समूह आहे, ह्याला तुळजा लेणी समूह असं म्हणतात. तर इकडे विविध प्रकारच्या लेण्या आहेत. बौद्ध लोकांमध्ये दोन प्रकारचं, एक महायान आणि एक हीनयान असे दोन प्रकारचे लोक होते. एक की फक्त साधना करायचे आणि दुसरे की जे मनोरंजनही करायचे, मनोरंजनाचे खेळही खेळायचे आणि साधनाही करायचे. आपल्याकडे त्या दोन्ही पण प्रकारच्या लेण्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. तुम्हाला आसपास इकडे काही स्ट्रक्चर दिसतंय का, किंवा ह्या स्ट्रक्चरकडे बघून काय वाटतं? पायऱ्या दिसतंय बरं, अजून हे दगड असं कोरले असं म्हणजे नैसर्गिक अजून तर हा बेसाल्ट रॉक आहे. बेसाल्ट रॉकचं वैशिष्ट्य असं असतं की आपण जेव्हा कांदा कापतो तेव्हा त्याची जशी लेअर टू लेअर निघत जाते, तशाच प्रकारे बेसाल्ट रॉकची सुद्धा लेअर टू लेअर निघते. तर आपल्याला इथे काही ट्रेसेस बघायला मिळतात. एकतर ही लेणी बनवलेली असू शकते किंवा ही पाडण्याचा प्रयत्न केल्याचं पण आपल्याला, तर ही लेणी पाडण्याचा प्रयत्न केला गेलेला असू शकतो, किंवा बेसाल्ट रॉकचं जे वैशिष्ट्य आहे की ते सालासारखं निघून ते पडलेलं असू शकतं. इकडे आपण थोडंसं पुढे जाऊयात. इकडे अजून सुरुंग लावलेले दिसत आहेत आपल्याला. त्याच दगडा म्हणजे ह्या ज्या पायऱ्या केलेल्या आहेत ह्या त्याच दगडांपासून केलेल्या आहेत. तर आता आपण इकडनं जर पाहिलं तर आपल्याला तिथे एक आर्किटेक्चर दिसतंय. ते बुद्धिस्ट आर्किटेक्चरचा प्रकार आहे. गौतम बुद्धांनी साधना करताना पिंपळाच्या झाडाखाली साधना केली होती. तर ते जे आहे त्या स्ट्रक्चर्समध्ये पिंपळाचं झाड आपल्याला पाहायला मिळतं. आता आपल्याला ते तेवढ्या जवळनं पाहता नाही येणार म्हणून आपण ते इकडनंच बघतोय. एकदा बघून घ्या सगळ्यांनी. समूह म्हणजे काय? लेण्यांमध्ये 3 प्रकार पडतात. एक असतो चैत्यगृह, एक असतो विहार आणि एक असते स्तूपाची लेणी. तर चैत्यगृहामध्ये लोक साधनेसाठी बसतात. स्तूप जे असतं, स्तूपाच्या इथे पूजा होते. आणि विहारामध्ये लोक राहण्यासाठी आणि मनोरंजनासाठी येत होते. आणि आपण त्या लेण्या आता पाहूयात. विहार या लेण्यांमध्ये आपल्याला मंकला आणि वाघबकरी हे 2 खेळाचे प्रकार बघायला मिळतील. आता आपण स्तूपाच्या लेणीमध्ये जाऊ. हो चेतन सर. हा मग आता व्हायरल होणार. आता बघ ज्यातले हे 2 पिलर्स आता नवीन बांधले गेलेले. तुम्ही तिकडे गेला असाल तर तुम्हाला मंकला दिसली असेल. मंकला म्हणजे आता आपण ज्याला लुडो म्हणतो त्याच्यातलाच एक जुना प्रकार आहे की जे ते लोक इथे बसून खेळायचे. आता हे जे स्तूप आहे ह्याच्यावरती 2 पण साईडने हे तोडल्याचे किंवा सुटल्याचे ट्रेसेस आपल्याला पाहायला मिळतात. ह्याचे आपण 2 अँगल्स घेऊ शकतो. एकतर इथे मूर्ती कोरण्याचा प्रयत्न केला गेला असावा किंवा हे तोडण्याच्या दृष्टीने ह्याच्यावरती आपल्याला हे ट्रेसेस दिसत आहेत. कसं हे पुढून तोडलेले दिसत आहे तसंच मागच्या बाजूने तुटलेलं आहे.
अजून पण एक गोष्ट आहे, आता आपण बुद्धिस्ट मध्ये आहोत, तर इथं डोम टाईप आहे. आपले मंदिर जर पाहिजे तर त्रिकोणी असतात. तुम्ही जर इस्लामिक स्ट्रक्चर पाहिजे मस्जिद वगैरे असतात ते पण गोल असतं. काय घोरा दिसतोय. तर जय शिवराय, मी सिद्धी. तुम्हाला मी आयुधांची बेसिक माहिती देणार आहे. तर आपल्या देवी देवतांच्या हातामधील आयुध ही का दर्शवली जातात त्याचंही प्रतिकारक आणि आध्यात्मिक कारण आहे. त्याचबरोबर आयुध ही त्या देवीचे शक्ती, कर्तव्य, कार्य आणि याचे हे प्रतीक आहे. आता आयुध ती मारहाण किंवा युद्ध याचे सूचक नसून ते आध्यात्मिक शिकवणे आहे. तसंच अधर्माचा नाश करणे, धर्माचा स्वीकार करणे, आत्मविश्वास जागृत करणे. आता तुम्ही बघत आहात, आता तुम्हाला म्हणजे 6 आयुध इथे दिसत आहेत. आता पहिला आपण बघतो हे त्रिशूळ. आता त्रिशूळ हे देवीच्या हातामध्ये दर्शवलं गेलंय की त्याचं सत, रज आणि तम हे 3 व तसंच वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ याचं हे प्रतीक आहे. म्हणून देवीच्या हातामध्ये हे दर्शवलं जातं. आणि या त्रिशूळामध्ये पोलादी धातूंपासून त्रिशूळ बनवलं जातं. तर त्याला 3 पाते आणि सरळ एक लाकूड किंवा बांबू बसवलं जातो, तेव्हा कुठं ते त्रिशूळ तयार होतं. आता त्याच खाली खटवांग. खटवांग म्हणजे काय? तलवार. आता तलवार हे खूप मध्ययुगीन काळातील आयुध म्हणून ओळखलं गेलेलं आहे. आता तलवार ही 2 अंगामध्ये विभागली गेलेली असते, तसंच पात आणि मूठ, आणि ही सुद्धा पोलाद पासून बनवली गेली असते. तोपर्यंत त्यांचा डाव येत नाही. आता ते पण तसंच करणार, हळूहळू हळूहळू तसंच करत जायचं. आणि ज्याच्याकडे सर्वात जास्त हे राहतील, कॉइन्स किंवा गोट्या राहतील, आणि समोरच्याचं जेव्हा सगळं प्रॉपर्टी पूर्ण रिकामी होईल तेव्हा आपण हा गेम जिंकतो. आणि साईडला 2 स्टोर्स असतात मोठे मोठे, ते पण आपण खेळताना युज करू शकतो, पण त्याचा तोटा असतो आणि प्रॉफिटही असतो. आता समजा एक स्टोर माझा आहे आणि एक स्टोर शेजारच्याच आहे. आता खेळताना आपण प्रत्येकी ते एक 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 त्याच्यात पण करून जाणार, पण आता जेव्हा मला युज करायचंय, जेव्हा माझ्या स्टोर इथं आपण जर इथं पाहिलं, जर आपण घोडा इमेजिन केला तर आपल्याला पुढे घोड्याचं तोंडावून दिसते. ही त्याची बॉडी आहे, ही त्याची शेपूटी, खाली पाय आहे. इथे एक माणूस दिसतोय ज्याच्या एका हातात ढाल आहे, एका हातात तलवारवाणी, कारण इथं असं दिसते जे मुघलांचे जे बॉडीगार्ड्स होते ना त्यांच्या माझे मोठे मोठे तलवार असे तशी तलवार दिसते. इथं त्याचं वरती जेराटॉप जो असतो तो दिसतोय. आणि इथे एक वाघावानी किंवा एक शिल्प दिसते जे एक जनावर आहे. त्याचं नीट आपण सांगू नाही शकत हे कोणतं जनावर आहे, कारण त्याचं स्ट्रक्चर नीट दिसत नाहीये. त्यानंतर इथे अजून दिसते, पण आता कधी इकडे कंटिन्यू कधी हे कधी कोरोना गेला असेल याचा काय अंदाज सांगितला जात नाही. आताच्या माणसांनी पण कोरोना असावं किंवा जुन्या काळात पण कोरोना असो, म्हणजे एवढे काही पुरावे दिसत नाही, कारण हे स्ट्रक्चर लवकर दिसूनच येत नाही. आम्ही जेव्हा 3-4 टाइम व्हिजिट केलं तेव्हा जाऊन आम्हाला दिसले. त्याच्यानंतर मग सांगितलं बेस्ट ऑर्डर होते. आता जर पाहिलं त्याच्यावरती मार्किंग दिसते त्याच्यावर, पण ह्याच्यावर काहीच मार्किंग दिसत नाही, कारण त्याची वोमिंग फिलिंग जसं आपण तीन सांगितलं बेस्ट ऑर्डरची जी स्पेशालिटी, तर तो भाग इथं झाला असावा, आपण असा अंदाज बांधू शकतो. आणि इथं पण पाहू शकतो, इथे एक सुरंग गावलेला आहे
जसं मी किल्ल्यावर उल्लेख केला की फक्त हिंदू धर्म नाही तर बाकीचे पण धर्म संपवायचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. ते बरे इंग्रज असो किंवा बाकीचे जे मुघल वगैरे होते तर ते पण असेल. आता जर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा, नाही तर आपण मग डायरेक्ट आता उतरू आणि लेण्यांकडे जाऊ. या ठिकाणी आम्ही लेणीचा सगळा अभ्यास झालेला आहे आमचा. आता आम्ही चाललोय कोणत्या मंदिराकडे चाललोय? पंचलिंगी मंदिर. पंचलिंगी. ज्या मंदिरामध्ये 5 लिंग आहेत असे मंदिर जे की खूप कमी पाहायला भेटतं. त्याच्याविषयी आपल्याला भरपूर माहिती भेटणारे भरपूर कॉन्टेंट आहे. तर शेवटपर्यंत दादांसोबत जुडले राहा. असेच तुम्हाला दर्जेदार व्हिडिओ मिळत राहतील. चला आज भेटूया. नाहीये पण आतमध्ये 5 लिंग आहेत म्हणून याला पंचलिंग किंवा पंचलिंगेश्वर असं नाव देण्यात आलं असावं. मंदिराचं बांधकाम पायापासून कळसापर्यंत दगड आणि चुन्यामध्ये केलेलं आहे. मंदिराच्या कळसावर जर इथून तुम्हाला कळस असेल तर पाहता येईल की मंदिराच्या वरती कळसावरती ब्रह्मा विष्णू महेश गणेश नाव दिलं, कारण याचे जे लिंग आपण पाहिलं ते स्वयंभू आहे असं सांगितलं जातं. पंचलिंग म्हणजे आतमध्ये जर तू पाहिलं तर लिंग दिसताना पहिलं एकच दिसतं, पण आतमध्ये गणेश पण दिसतो आणि काही शिल्प पण दिसतात. नागरशैली म्हणजे नागरशैली आपल्याला उत्तरेकडे जास्त करून बघायला भेटते. नागरशैलीचे वैशिष्ट्य असं की ते मंदिराचे जे शिखर आहे हे उंटाकार गोल व उंच असते. द्रविडशैली ही आपल्याला जास्त करून दक्षिणेकडे बघायला मिळते. द्रविडशैलीचं वैशिष्ट्य असतं की त्या मंदिराला गोपुरम असतं जे की इमारतीवानी टप्प्याटप्प्याने बांधलेलं आणि उंच भरपूर उंच असतं. आपण पहिल्यांदा वॉर्मअप क्वेश्चन्स घेऊ आणि मग मेन पत्राकडे वळू. नंतर मी जेव्हा जन्मस्थानापाशी माहिती देत होतो ओके तर तेव्हा मी किल्लेदाराचं एक नाव उल्लेख केलं होतं. एक किल्लेदार होते घेणार काय तुम्हाला नाही विचारलं. किल्लेदाराचं नाव नाव उल्लेख केलं होतं तर ते नाव कोणाला माहिती? शिदोजी विश्वासराव. महादेवाच्या मंदिराला पूर्ण फेरी का नाही मारले पाहिजे समजलं? आता तो प्रश्न ते महादेवाच्या पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा का नसतं, त्याच्यामधून जे आपण अभिषेक करतो त्याचं पाणी जे खाली पडतं म्हणजे आता मोस्टली आधी नाही पडायचं पण आत्ता पडतं. तर मग त्याच्यामध्ये जी एनर्जी असते पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्या हेल्थ म्हणजे जास्त पूर्ण प्रदक्षिणा नसते. ओके अगदी बरोबर. टाळा होता पण सगळं खंडोबा काळभैरवनाथ ज्योतिबा बरोबर आहे. महादेवाच्या मंदिरात अरे बोला रे बाबा कोण आहे कोर्टिंग ऐका ना ते आहेत का गेले का दर्शन घेतले का? त्याला गिफ्ट द्यायची बरं का, तुमचाच मित्र आहे त्याच्यामुळे तुम्ही चुकीचे असं म्हणता बरोबर आहे. जुन्नर तालुक्यातल्या 7 किल्ल्यांची नावं येते सगळं. शिवनेरी, प्रसन्नगड, चावंटे, ओके, नारायणगड, त्याच्यानंतर हडसर आहे, हरिहर नाही हडसर आहे आणि जीवधन एक आहे आणि आपल्या इथे एक आहे पारुंडला एक डोंगरच नाही अरे आहे अजून 2 राहिले 6 नाही 1 राहिले नाही 2 राहिले 3 राहिले. शिवनेरी, जीवधन, प्रसन्नगड, चावंड तो एकच झाला
नारायणगड एक झाला, सिंधुळा एक झाला. सिंधुळा अजून एक अंतर राहिले बघा बरं. एकच राहिले, एकच राहिले, झाले सगळं. एक नाही तर बक्षीस जाईल. हा नाही तेच झाले का? 6 झाले. संवर्धन मोहीम चालू आहे. हा दरवाजाचा मोहिमेच्या आधी ना आम्ही परत गेलेले 3 वेळा गेलो. 2 वेळा गेलो. तर तिला आम्ही संवर्धन काम टप्प्याटप्प्याने मोहीम घेण्यात आल्या. हळूहळू एक पायरी दिसायला लागली आणि मग फायनली शेवटी दरवाजा पूर्ण झाला. शेवटची मोहीम होती सिंधुळा. शेवटला भंडारा सेकंडला. आता मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा, जरी ही मोहीम किंवा अशा मोहिमा झाल्या नाही तर काय होईल? हात वरती करा आणि कोणीही उत्तर द्यायचं. कोणी उत्तर द्या आणि प्रत्येकाचं ऑब्विसली मत वेगळं असणार आहे. सो आपण प्रत्येकाचं मत ऐकू. ओके. हा हातवरती करा. जर संवर्धन केलं नाही, आवाज गेला पाहिजे. जर त्या किल्ल्याचं संवर्धन झालं नाही तर आपल्याला कळणार नाही. आता सिंधुळा आहे, कोणाला म्हणजे शक्यतो कोणालाच माहीत नव्हतं. सिंधुळा नावाचा किल्ला जुन्नर तालुक्यात आहे, पण हे उगाच JTH मुळे तो वरती आलाय आणि संवर्धन केल्यामुळे तिथं असं कळलंय की तिथं आहे काहीतरी. म्हणजे वाटत पण नव्हतं, म्हणजे काही वाटतच नव्हतं की दरवाजा असेल, पायऱ्या असतील, काहीच वाटत नव्हतं. नंतर ते भेटले. अजूनही काही असू शकतं आणि असे कितीतरी किल्ले असतील ज्यांच्या अशा वास्तू अशा गाडल्या गेलेल्या असतील. त्यासाठी संवर्धन करणं खूप महत्त्वाचं आहे. किल्ले आपण म्हणजे किल्ले बघतो आता, आपल्याला माहिती आहे किल्ले म्हणजे काय. आपण संवर्धन नाही केलं. आता सिंधुळा किल्ला थोडक्यात दादा ते जातात त्यामुळे मला एवढं नाही माहिती, पण ते जातात, ते तिथं साफसफाई करतात, त्यामुळे त्यांना पायऱ्या भेटल्यात. असं मी सांगतो, पायऱ्या भेटल्यात. आता समजा ते गेलेच नसते, त्या पायऱ्या बुजल्या असत्या, किल्ला नामशेष झाला असता. हळूहळू आपण केलंच नाही काही, हळूहळू किल्ले नामशेष झाले असते. आपल्या 2-3 पिढ्यानंतर एक नसतं राहिलं कोणालाच माहिती ना किल्ले म्हणजे काय. ते नुसतं पुस्तकात नोंद राहिले असते. असं म्हणजे आपण संवर्धन केलं पाहिजे, किल्ले जपले पाहिजे. आपली संस्कृती आहे ती पुढच्या आपल्या पिढ्याला येण्यासाठी. जास्त अभ्यास क्लास शाळेमध्ये सहसा येत नाही, पण ती पहिली पण होती, दिदी होती सोबत, त्यामुळे मी आलो आणि पहिली पुढे मला आवड निर्माण व्हायला लागली. तर संवर्धन असो किंवा अभ्यास माझं नाव आदिती तामाणे, मी गोळेगावमध्ये राहते. मी सध्या 10वीत शिकते. माझी ही पहिली मोहीम होती. तसे मी आधी भरपूर ट्रेक केले, पण तुमच्याबरोबर या सर्वांबरोबर मी पहिल्यांदा मोहीम केली. माझं नाव सैत्या गणेश आहे. नारोडीवरून आले. माझे दादा ते आलेले स्वतःच्या मोहिमेला सिंधुळ्यावरती. मला ते नव्हतं यायचं होतं, पण नाही येत आलं. मी अभ्यास मोहिमेला आले. तर एक तर किल्ल्यांकडे आणि मंदिरांकडे बघण्याचा दृष्टिकोन, याच्यात असंच काय तसंच काय, हा एक दृष्टिकोन पहिला चेंज झाला. आणि तिथल्या स्थानिक लोकांना तिथं काही जणांनी काल प्रवास केला असेल माझ्यावानी, काही जणांनी आज सकाळी उठून 3-4 वाजता प्रवास सुरू केला असेल. तुम्ही सर्वांनी तुमचा एक पूर्ण दिवस आम्हाला दिला. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. त्यासोबतच आज भले तुम्ही जरी इतिहासाची माहिती दिली तरी चालेल, फक्त तो इतिहासाकडे बघण्याचा किंवा गड किल्ल्यांकडे कोणती ऐतिहासिक वास्तू बघण्याचा दृष्टिकोन न्यावा एवढीच इच्छा. त्यासोबतच या मोहिमेला आपल्याला वेगवेगळ्या पेजेसने मदत केली. आपल्या इंस्टाग्रामचे जे पेजेस असतात, ज्या जुन्नरच्या वाटेवर, महाराष्ट्राच्या वाटेवर, पुण्याच्या वाटेवर जुन्नर टुरिझम हेल्प डेस्क, अशा विविध ज्या पेजेसची मदत केली जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. तर त्यांचं पण खूप खूप आभार की त्यांचे सर्व आता इथं सोहन दादा आणि कुठे गेली शीतलताई पण आहे तिथं. म्हणजे बाबा आपल्याला जर अशा प्रकारे म्हणजे तिथे जाऊन जर आपण मदत करता येत नसेल तर आपण ॲटलिस्ट ते लोकांपर्यंत पोहोचायचं काम आपण केलं पाहिजे. महिन्यात जुन्नर दुर्ग असं असतो. ओके, तुम्ही सर्वांनी त्याला आवर्जून या. तुम्हाला गड किल्ल्यांची अजून इन डिटेल माहिती भेटेल. तेव्हा नक्की प्रत्येक वास्तू, प्रत्येक गोष्ट तिथं का, कशी, कुठे, काय, कोणी बांधली वगैरे
तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते भेटलं जातं. हा इव्हेंट जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात असतो. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून तर पुढचे 7 रविवार 7 किल्ले असतात. आजवर पहिल्या वर्षी साधारणतः 22 लोक होते, त्याच्यानंतर एक साधारणतः 50 ते 100 लोक झाले, त्याच्यानंतर 150 लोक झाले. आणि मागच्या वर्षी म्हणजे आता 2024मध्ये अशी सिच्युएशन आली होती की एकाच वेळेस 2 ग्रुप करायला लागले होते. म्हणजे लोकांना एवढा भारी प्रतिसाद भेटला होता. म्हणजे ते पाहून खूप बरं वाटलं की ॲटलिस्ट लोकांना हाय बाबा इंटरेस्ट हिस्ट्रीमध्ये. आणि यंदा पण आपला 2025मध्ये तो असेलच, त्याच्याबद्दल 2024मध्ये असेलच, तर त्याचे अपडेट्स आपण केव्हा शेअरच करू. तसं